हॅलो फ्रेंड्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. सिलेबस डिकोडिंग सिरीज आपण बघत आहोत. GS2 चा आपण बघत आहोत. 2 सेशन झालेले आहेत आपले GS2 चे. हे थर्ड सेशन आहे. याच्यामध्ये आपण परत बघणार आहोत प्रशासन आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने ई गव्हर्नन्स वगैरे त्याचा कसा रोल आहे. ठीक आहे, मेन्सवर खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत मेन्सच्या दृष्टिकोनातून. आणि हा इथला जो पार्ट आहे ना, म्हणजे आज जो डिस्कस करतो मोस्टली एक्सक्लुझिव्ह मीन्ससाठी असेल. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने त्याचे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्याचं करंटच्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये फॅक्ट्स डेटा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायचे. ते कसे बघायचं, ते कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे ते आपण सविस्तर बघूयात. सुरू करूयात. दिस इज अबाउट मी. ठीक आहे, तर तुम्ही बघून घ्या हे माझ्याबद्दलची माहिती. सेशनला सुरुवात करू. प्रशासन आणि सुशासन. ठीक आहे, तर काय आहे ह्याच्यामध्ये आता हा सुशासन शब्द खूप महत्वाचा. आता हे कीवर्ड्स असतात बघा, आणि मीन्सला तुम्हाला खूप ह्याच्यावर अशा शब्दांवर लक्ष द्यावं लागतं. एक मिनिट. थांबा एक मिनिट. हे पण नाही ठीक आहे. तर हे कीवर्ड्स जे आहेत ना असे प्रशासन सुशासन, याच्यावर तुम्हाला मीन्सला खूप भर द्यावा लागतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, सार्वजनिक प्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन थोडंसं ह्या अँगलनं आपल्याला बघावं लागतं पॉलिटिक्सचं. मग ह्याच्या मेन्सचे क्वेश्चन येतात. प्रशासनाचं मुख्य अंग आहे. याच्यात केवळ सरकारी यंत्रणा नाही तर ती यंत्रणा लोकांपर्यंत कशी पोहोचते याचा अभ्यास केला जातो. त्याचा अर्थ, व्याप्ती, सार्वजनिक प्रशासनाची व्याख्या म्हणजे नेमकं काय, पब्लिक प्रशासन किंवा लोक प्रशासन. इथं आपण लोक प्रशासन आपण म्हणू, सार्वजनिक प्रशासनाऐवजी हा शब्द जरा जास्त प्रचलित आहे, लोक प्रशासन. ठीक आहे, तर ह्याचे अर्थ आणि ह्याचं काय वेगवेगळ्या डायमेन्शन आहेत ते समजून घ्यायचे आहे. वुड्रो विल्सन जे आहेत प्रशासनाचे जनक मानले जातात, त्यांच्यापासून ते आता नवीन सार्वजनिक व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास. आता काय आहे प्रशासन, ब्युरोक्रेसी, ते काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या थोडक्यात आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. मग आता आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना भारतीय राज्यघटनेचा आधार कसा, भारतीय संविधानातील प्रशासकीय तरतुदी आणि केंद्र राज्य प्रशासकीय संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, मग आपण स्टील फ्रेम म्हणतो, स्टील फ्रेम ऑफ इंडिया. प्रशासकीय चौकट नेमकी काय आहे, घटनेत काय त्याच्या पद्धती त्याच्याबद्दल गोष्टी नमूद केलेल्या आहेत, कशा पद्धतीने चालतं प्रशासन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. केंद्राचा आणि राज्याचा प्रशासकीय संबंध. मग आता काय करायचं, PM CM DM आपल्याकडे म्हटलं जातं, बरोबर आहे, हे एक्झिक्युटिव्ह साठी म्हटलं जातं. मग ह्या सर्व पातळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने ब्युरोक्रेसी कशा पद्धतीने चालते हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. लक्षात आलं, हा पार्ट समजला. ठीक, नेक्स्ट. आता हे वुड्रो विल्सन वगैरे इतकं हे थोडं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे, इतकं नाही, पण एक ओझरचं नाव असायला पाहिजे माहिती. ठीक आहे, म्हणून मेन्शन केलं. प्रशासनाचे सिद्धांत, आता थिअरीज, आता इतके इन डिटेल थिअरीज मध्ये जायचं नाही आपल्याला. क्लासिकल थिअरी वगैरे ह्याचं आपल्याला काही देणं घेणं नाही, एवढं इन डिटेल नाही आहे. हा पबॅडचा किंवा पॉलिटिकल सायन्सचा तिथं पार्ट येईल हा थोडासा. इथं आपल्याला काही नाही, पण काय डिसिजन मेकिंग मध्ये कशा पद्धतीने, आता हे जे कोर पॉईंट्स आहेत, आता इथं काय मानवी संबंध सिद्धांत, अभिजात सिद्धांत. आता हे सिद्धांत नको, आपण काय बघायचं, ब्युरोक्रेसी काय आहे नेमकी, कशी वर्क करते ते बघायचं. लोकांसाठीचे ब्युरोक्रेसीची कशा पद्धतीने, ब्युरोक्रेसी बॅकबोन जरी असले तरी समोर न येता ते पडद्यामागे कशा पद्धतीने काम करत असते, ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, मग तसं मी मागच्या स्लाइडला सांगितलं की कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क कसा आहे त्याचं, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मानवी संबंधामध्ये, ठीक आहे, सर्व्हिस डिलिव्हरी आपण त्याला म्हणू, किंवा इफेक्टिव्ह सर्व्हिस डिलिव्हरी इथिक्सला आहे तुम्हाला. मग त्याचं काय आहे, कशा पद्धतीने, म्हणजे सेवा प्रदान करताना ब्युरोक्रेसीचा रोल कशा पद्धतीने आहे, ब्युरोक्रेसी कशा पद्धतीने एक्झिक्युटिव्ह मध्ये महत्वाची भूमिका बजावते, कायदा असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील त्याच्यामध्ये एक्झिक्युशन मध्ये ब्युरोक्रेसीचा रोल कसा इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही स्लाइड थोडीशी आपल्याला, ही तुम्हाला ह्याच्यात टेक्निकल आहे जास्त, बट मी तुम्हाला सांगितलं की GS2 च्या अनुषंगाने एवढे इन डिटेल जायची आपल्याला गरज नाही, त्याचे व्यवस्थापकीय दृष्टिकोन वगैरे नाही. तुम्ही वाचलं वेल, नॉलेजसाठी वेल अँड गुड, बट मी सांगितलं की त्या अँगलला बघायचं आहे आपल्याला. लक्षात येते की आपली कशी ब्युरोक्रेसी इव्हॉल्व्ह झाली, सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये रोल कशा पद्धतीने आहे, लोक प्रशासन, लोकांसाठीचं प्रशासन कसं चालतं, कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क कशा पद्धतीने आहे, केंद्र राज्य प्रशासनाचा संबंध कशा पद्धतीने आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. PM CM DM वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशासकीय किंवा ब्युरोक्रेसी यंत्रणा कशा पद्धतीने चालू आहे, कशा पद्धतीने चालते
हे आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. अकाउंटेबिलिटी महत्वाचा प्रिन्सिपल आहे. ह्या इथिक्सला तुम्हाला टर्मिनॉलॉजी बघायला मिळतात. बघा, मोठं प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कामासाठी कोणाला जबाबदार असतात, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. बद्दल तरी युपीएससीला प्रिलिमला क्वेश्चन आला होता की आय थिंक प्रिलिमलाच आला होता ह्याच्या संदर्भात, म्हणजे सेक्रेटरी संदर्भात आला होता क्वेश्चन. म्हणजे सेक्रेटरी म्हणजे सचिव, ह्या संदर्भात क्वेश्चन आला होता. तर ह्यामध्ये हे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर तुम्हाला या गोष्टी समजल्या जातात. आता हे उत्तरदायित्व म्हणजे काय, कोणाला जबाबदारी असते, ह्याचा आता प्रकार काय, विधिमंडळ उत्तरदायित्व. आता ठीक आहे, म्हणजे कायदेमंडळ कुणाला उत्तरदायित्व आहे, समित्या कायदे, जसं की आता आपण म्हणू सरकार. जर आपण बघितलं, आपण हे सगळा पार्ट ह्याच्यामध्ये मागच्या जे सेशन झाले त्याच्यामध्ये हा पार्ट कव्हर होईल. सरकार जे आहे किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे आहे ते पार्लमेंटला उत्तरदायित्व आहे, विशेषतः लोकसभेला उत्तरदायित्व आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. लोकपाल लोकायुक्त, आता काय, भ्रष्टाचार नियंत्रण ठेवण्यासाठी लोकायुक्त ही कशी आहे, कायदा काय आहे, लोकपाल कायदा, लोकपाल विधेयक काय होतं, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून ठेवायच्या. पारदर्शकता आणण्यासाठी या संस्थांची भूमिका काय आहे, म्हणजे पारदर्शकता आणायचं आहे. उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी हे हातात हात घालून चालतात असं म्हटलं जातं. मग ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी ह्याचा रोल काय आहे, लोकपाल लोकायुक्त यांचा रोल काय आहे, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवायचे, पारदर्शकता आणण्यासाठी या संस्थांची भूमिका काय, शिवाय काय आहे याच्या वेगवेगळ्या सिव्हिल सोसायटीचा रोल काय आहे. ठीक आहे. सिव्हिल सोसायटीचा रोल काय, एनजीओचा रोल काय याच्या संदर्भात. ठीक आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या असोसिएशन्स आहेत, त्यांचा रोल काय आहे, सामाजिक अंकेक्षण, सोशल ऑडिट, सरकारी कामाचे जनतेकडून होणारे लोकापरीक्षण, हा मेन्सला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे जनतेकडून सोशल ऑडिटिंग कशा पद्धतीने आहे, ते काय कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या, मेन्सच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. आणि पर्सनॅलिटी टेस्ट इंटरव्ह्यूसाठी खूप महत्वाचं आहे. एकदम आज थोडंसं इंटरव्ह्यूसाठी हे महत्वाचं आहे, पर्सनॅलिटी टेस्टसाठी. ठीक आहे. पीटी हा शब्द वापरलेला आहे युपीएससीने. पारदर्शकता, मग पारदर्शकतेवर आता बघितलं, प्रशासन बंदिस्त न राहता खुले असणे महत्वाचं आहे, म्हणजे पारदर्शकता. मग याच्यासाठी काय आहे, आरटीआय ऍक्ट. आता आरटीआय मीन्ससाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे. ह्याचे काय प्रोव्हिजन्स आहेत, 2005 साली आलेला हा सर्वात मोठा आधारस्तंभ मानला जातो. कायद्याची कलमे समजून घ्या, माहिती आयुक्तांची नियुक्ती आणि अधिकार ते समजून घ्या, माहिती आयुक्तांची नियुक्ती कशी होते, अधिकार कशा पद्धतीने होते, यांच्या आरटीआयच्या कक्षेमध्ये कोण आहे कोण नाही, हे प्रिलिमसाठी खूप महत्वाचे आहे. प्रिलिमसाठी हे कोण येतं कक्षात कोण नाही, मेन्ससाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे तसा क्वेश्चन आला तर तुम्हाला लिहाल. आणि मेन्ससाठी आरटीआय हा टॉपिक खूप खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. करंटमध्ये पण असतो हा टॉपिक. मग आरटीआय ऍक्टिव्हिस्ट कशा पद्धतीने काम करतात, ठीक आहे, कशा पद्धतीने करप्शन कंट्रोल करण्यामध्ये त्यांची भूमिका राहिलेली आहे, आणि एक अंकुश आहे प्रशासनावर कशा पद्धतीनं. तर ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ई प्रशासन, ई गव्हर्नन्स खूप महत्वाचा स्पेशल पॉईंटच आहे मेन्सला. तर तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता वाढवणं, जसे की महा ऑनलाईन आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी. तर याच्याने कशा पद्धतीने लोकाभिमुख प्रशासन करण्यात आलेलं आहे, हे आता कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ह्याचा तुम्हाला डेटा घ्यावा लागेल की कशा पद्धतीनं हे आपल्या आरटीआयच्या माध्यमातून जे आहेत ते वेगवेगळ्या गोष्टी आपल्या सुलभ झाल्या, किंवा माहिती देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली, ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर ई प्रशासनामुळे कशा पद्धतीने प्रशासन जे आहे ते प्रभावी झालेलं आहे. एक इफेक्टिव्ह गव्हर्नन्स. ठीक आहे. ई गव्हर्नन्समुळे गव्हर्नन्स इफेक्टिव्ह कशा पद्धतीने झालेलं आहे ते समजून घ्यायचं. त्याचा रोल काय काय, ती तुमची आकडेवारी, ही करंटमधून तुम्हाला आकडेवारी घ्यावी लागेल. ठीक आहे. महा ऑनलाईन डीबीटीमुळे कसं आपण त्या पद्धतीने करप्शन थांबवू शकलो आहे. ठीक आहे. भ्रष्टाचाराला आळा कशा पद्धतीने घालता आला, ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये लक्षात आलं. ठीक आहे. तर महत्वाचा टॉपिक आहे ई गव्हर्नन्स, समजून घ्या त्याचं काय. आता ई गव्हर्नन्स, ई कोड पण आहे, जे आपलं ई कोड्स, पोस्ट कोविड, ह्या सगळ्या गोष्टी. मग आता तुम्ही क्वेश्चन समजून घ्या, प्री कोविड पोस्ट कोविड कशा पद्धतीनं ई गव्हर्नन्सने बरंच. आता आपण हे शिकतोय, हे सुद्धा लेक्चर सुद्धा ऑनलाईन बघतोय. ठीक आहे. ई लर्निंग हे पण बघून घ्या तुम्ही. मग त्याच्यासोबत ई लर्निंग प्लॅटफॉर्मने कशा पद्धतीने एज्युकेशन डिवाइड जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला, ग्रामीण भागापर्यंत चांगलं
शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे, म्हणजे घर बसल्या बरेच विद्यार्थी ऑनलाईन शिकू शकतात. तर हा कशा पद्धतीनं प्रभावी ठरलेला हे बघून घ्या. ठीक आहे. IT ऍक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा, डिजिटल युगात सुरक्षित आणि पारदर्शक कारभारासाठी याचा कलम काय आहे, व्याप्ती काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. मेन्सला आणि प्रिलिमला सुद्धा खूप महत्वाचा आहे, न्यूज मध्ये असतो हा टॉपिक. सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन, सॉरी, लोकाभिमुख प्रशासन, म्हणजे हे पहिला कॉन्सेप्टच समजून घ्यावा लागेल. प्रशासनाचा केंद्रबिंदू नागरिक सिटीजन असला पाहिजे, आणि सिटीजन असणं म्हणजेच काय, लोकाभिमुख प्रशासन, सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सिटीजन चार्टर तुम्ही समजून घ्या. सेवा देण्याची वेळ, गुणवत्ता, तक्रार निवारण याबद्दलची अधिकृत वचनबद्धता, सिटीजन चार्टर. ठीक आहे. सिटीजन चार्टर असतो बघा ऑर्गनायझेशनचा. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या साईटवर वगैरे गेलं तर तुम्हाला सिटीजन चार्टर बघायला मिळतो. मग त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये सेवा देण्याची गुणवत्ता, तक्रार निवारण, त्याच्याबद्दलचे सगळे अधिकृत वचनबद्धता जे असते तर ती याच्यामध्ये समावेश असते. सेवा हक्क कायदा, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, महाराष्ट्राचा 2015 सालचा सेवा हक्क कायदा, याच्याद्वारे नागरिकांना विहित वेळेत सेवा मिळण्याची हमी मिळते. आता हे कशा पद्धतीने, आता सेवा हक्क कायद्याने कशा पद्धतीनं लोकांना सर्व्हिस डिलिव्हरीसाठी जे काही सुलभता आणली ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि हे एक केस स्टडी म्हणून अगदी UPSCचा पेपर लिहिताना सुद्धा तुम्ही महाराष्ट्राचं एक्झाम्पल देऊ शकता की ह्याच्यामध्ये इफेक्टिव्ह सर्व्हिस डिलिव्हरीसाठी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे या कायद्याने. मग असं आपण करू शकतो, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. लोकसहभाग, धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी सामान्य जनतेचा लोकसहभाग, जसं की NCERTचा आता रिसेंटली चालू होतं, त्याच्यामध्ये NCERT मग त्याच्यामध्ये सजेशन मागवले होते गव्हर्नमेंटने. ठीक आहे. तर हा लोकसहभाग आहे, म्हणजे धोरण निर्मितीमध्ये लोकसहभाग आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा जनतेचा सहभाग वाढवणे म्हणजे लोकसहभाग. आता हे समजून घ्यायचं. मग कुठल्या कुठल्या वेळेस जे काय ह्याचे परिणामकता आपल्याला दिसून आले हे करंट मधून एक्झाम्पल्स वगैरे तुम्ही बघून घ्यायचे. दुसरा प्रशासकीय सेकंड ERC रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. ह्याचं काय करायचं माहिती का, मी तुम्हाला सांगतो. हा आयोगाचा अहवाल, विशेषतः 4था अहवाल ह्याच्यातला जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये शासन आणि नीतिमत्ता हा इथिक्ससाठी पण खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या. आता हे डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करा. याच्यामधला 4था अहवाल तुम्ही व्यवस्थित वाचा, 12वा अहवाल सुद्धा व्यवस्थित वाचा. सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, हा तुम्हाला टॉपिक त्याच्यामध्ये बघायला मिळेल. इथिक्ससाठी पण खूप महत्वाचा आहे, SC साठी पण महत्वाचं आहे. हे आवर्जून वाचायचं आहे. आणि चालू घडामोडीमध्ये तुम्ही नवीन सरकारी योजना, प्रशासनातील नवीन ऍप पोर्टल, हे प्रिलिमला तुम्हाला मोरऑल उपयोगी पडेल. सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे जजमेंट, हे आपण ऑलरेडी बघितलेले जजमेंटवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. महाराष्ट्राचा संदर्भ बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग आणि राज्यातील प्रशासकीय सुधारणांची माहिती ठेवा. ठीक आहे. मी तुम्हाला इथं थोडंसं एक्सप्लेन करतो, एक मिनिट. हे गुड गव्हर्नन्सचं हे मॉडेल म्हणून दिलेलं, म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने प्रेझेंट करता येतं आपल्याला जे वाचतो ते त्याच्यासाठी म्हणून हे बघून घ्या. मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो. सेकंड ERCचा रिपोर्ट आहे ना, तो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर सेकंड ERC रिपोर्ट तुम्ही व्यवस्थित बघा. त्याचबरोबर नीती आयोगचा डॉक्युमेंट पण बघा तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये काय माहिती काय, इम्पॉर्टंट पॉइंट्स काढा. इम्पॉर्टंट पॉइंट्स काढा. कसे पॉइंट्स काढायचे, सिलेबस मध्ये. फॉर एक्झाम्पल सेकंड ERC रिपोर्ट मध्ये आता हे सांगितलंय तू 4था आणि तुम्ही 12वा. पण मी काय म्हणतोय, सगळं जो आहे की नाही रिपोर्ट एकदा गोथ्रू करायचा. ठीक आहे. सगळा रिपोर्ट गोथ्रू करायचा आणि आपल्याला बघून घ्यायचं की सिलेबस साठी 4था आणि 12वा तुम्ही व्यवस्थित बघूनच घ्यायचा व्यवस्थित. बट बाकीचं पण बघून घ्या. त्याच्यामध्ये आपल्या सिलेबस रिलेटेड काय मिळतं का, काय मिळालं तर तेवढा पॉईंट, तेवढाच थोडासा रेफरन्स घ्यायचा. का तर तुम्हाला लिहू शकता की सेकंड ERC रिपोर्टच्या मते हे असं आहे, एखादी गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करा. ठीक आहे. तर त्याचा तुम्हाला उपयोग पडतो रेफरन्स द्यायला. आणि मग आता सेकंड ERC रिपोर्टचा तुम्ही रेफरन्स दिलाय किंवा ते मेन्शन केले तुमच्या उत्तरामध्ये, ते उत्तर काय झालं, ऑथेंटिसिटी आली तुमच्या आन्सरला, तुमच्या डेटाला ऑथेंटिसिटी आली. लक्षात येते का, म्हणून हे महत्वाचं आहे. ठीक आहे. सेकंड ERC रिपोर्ट नक्की वाचायचा आहे. ठीक आहे. गुड गव्हर्नन्स, ठीक आहे, इथिक्सला सुद्धा आहे हे. केवळ राज्यकरणे नाही तर लोकशाही मूल्यांवर आधारित कार्यक्षम आणि नैतिक शासन होय. 92 मध्ये जागतिक बँकेने याची संकल्पना म्हटले प्रमुख 8 वैशिष्ट्य आहे. आता बघा, सहभागात्मक, कायद्याचे राज्य, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, सहमती देणारं, समता आणि समावेशकता, परिणामकता, कार्यक्षमता, उत्तरदायित्व. आता हे जे आहे ना, मी काय इन्क्लूड केलं, हे कीवर्ड्स म्हणून समजून घ्या तुम्ही. जसं की काय,
सहभागात्मक लोकशाही हे समजून घ्यायचे, किंवा कायद्याचे राज्य हे आता आपण समजू. कायद्याचे राज्य, आता हे काय गुड गव्हर्नन्सचं महत्वाचं प्रिन्सिपल आहे. मग आता कायद्याच्या राज्य ह्याची नोट मेकिंग करा. बिलीव्ह मी, हे तुम्हाला एसएला इथिक्सला खूप काम येईल. तुम्ही म्हणाल हा पद्धतीनं आपण सर कसं चाललोय, तुम्ही ही पद्धत वापरा, मग तुम्ही बघा मीन्सला तुमची कशी तयारी चांगली होते. तर एका पेजवर हे घ्यायचं, पारदर्शकता लगेच घ्या. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता किंवा पारदर्शकताला नोट्स काढा. 4.1 डेफिनेशनला एक 2-3 मुद्दे त्याच्या संदर्भात. सेम रिस्पॉन्सिव्ह, परिणामकता, इफेक्टिव्हनेस, कार्यक्षमता, इफिशियन्सी, कार्यक्षमता, प्रशासकीय कार्यक्षमता म्हणा, व्याख्याला 1-2-3 पॉईंटला. आणि याच्यातून तुम्हाला एक चांगला डेटा तयार होईल. मग काय होईल, हे कीवर्ड तुम्हाला मीन्सला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतील. ठीक आहे, हे रेडी करून घ्या आता वेळ आहे तोपर्यंत. ठीक आहे. ई गव्हर्नन्स मी आता सांगितलेलं आहे, खूप बोललेलं आहे. आयसीटीचा वापर करून सरकारी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्याला ई प्रशासन म्हणतात. त्याचा प्रकार आहे गव्हर्नमेंट टू सिटीजन, 7/12 उतारा वगैरे. लक्षात येते का, आता हा ऑनलाईन मिळतो. गव्हर्नमेंट टू बिझनेस, उदाहरणार्थ ई टेंडरिंग. आता बघा कुठल्या कुठल्या पातळ्यांवर आहे. गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू बिझनेस. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता बघा. आणि जी टू जी, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. सिटीजन मग काय, नागरिकांना. उदाहरण घ्या 7/12. त्याच्यानंतर इथे काय ई टेंडरिंग आहे, टेंडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता ई ऑनलाईन. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणजे काय, वेगवेगळ्या विभागातील डेटा शेअरिंग करायचा ऑनलाईन. त्याच्याने काय, आता ह्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत. वेळेची बचत होईल, भ्रष्टाचार कमी होईल. ठीक आहे. नोकरशाहीतील लाल फितीचा, रेड टेपिझम हा शब्द आहे, हा कमी होईल. लाल फितीतील कारभार जो आहे तो कमी होईल. आणि जो आहे तो जो वेळ जो आहे ना, खूप प्रभावशाली म्हणजे हे आहे ना, खूप प्रभाविकरित्या आपल्याला कमी करता येईल. हा कामकाजाला लागणारा वेळ. लक्षात येते का. आणि त्याच्यामुळे काय होतं, परिणामकता वाढेल. आणि मग ह्याच्यातूनच काय होईल, इफेक्टिव्ह सर्व्हिस डिलिव्हरी. मग तुम्ही इथं कुठलेही लिंकेजेस लावा, तुम्ही लिहू शकता की हे वेगवेगळे पॉईंट्स वेगवेगळ्या ठिकाणी परिणामकरित्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी काय करता येईल, उपाययोजना. मग त्याच्यासाठी हा मुद्दा तुम्हाला महत्वाचा आहे, लिहा. ठीक आहे. ई टेंडरिंग त्याच्यामुळे सोयीचा आहे. त्याच्यामुळे काय होणार, टेंडरिंगचा तो टाइम आहे तो कमी झाला. परत मग कामाला सुरुवात लवकर होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहे ते व्यवस्थित लिहिता येऊ शकते. ठीक आहे. सिटीजन चार्टर खूप महत्वाचं आहे. प्रशासनाने दिलेले एक वचनपत्र आहे. प्रशासनाने नागरिकांना दिलेलं एक वचनपत्र आहे. काय आहे त्याच्यामध्ये, सेवा मिळण्याचे कार्यमर्यादा, कुठं कधीपर्यंत सेवा देऊ शकतो, तक्रार निवारणाची काय पद्धत आहे, मर्यादा काय, कायदेशीररित्या बंधनकारक नाही आहे. लक्षात येते की हे मोरल अँड इथिक्स आपण म्हणू शकतो, बट कायद्याने बाइंडिंग नाही. परंतु प्रशासकीय पारदर्शकतेसाठी हे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा संदर्भ बघायचा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015ने या सनदेला कायदेशीर बळ दिले आहे. खूप महत्वाचा आहे हा मुद्दा, खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही केस म्हणून एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिहू शकता सिटीजन चार्टर्समध्ये महाराष्ट्राचा हा मुद्दा. लक्षात आला. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. हा मोर पार्ट आहे जो करंटला अलाइंड आहे. आणि हा जो आहे तो प्रॉपर तुम्हाला एम लक्ष्मीकांतमध्ये मिळणार आणि तुम्हाला वेगवेगळ्या सोर्सेसमधून हे करावं होते, जसे की मी सोर्सेस आता सांगितलेले. ठीक आहे. अशा एक्सक्लुझिव्ह मीन्ससाठी जर कुणाला पाहिजे असेल ना, तर एक्सक्लुझिव्ह मीन्सचा जो पार्ट आहे त्याच्यासाठीचा जो आहे तो मी माझ्या स्वतःच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेन. कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सोशल ऑडिटिंग खूप महत्वाचं आहे. मीन्स एक्सक्लुझिव्ह टॉपिक आहे. सरकारी योजनेची योग्य अंमलबजावणी झाली की नाही हे प्रत्यक्ष लाभार्थी आणि समाजाकडून तपासले जाणे. म्हणजे आता प्रक्रिया काय, मी आता परवा आपल्या मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं, ग्रामसेवा. सोशल ऑडिटिंगचाच एक प्रकार आहे. लक्षात येते का. स्थानिक समुदाय निधीचा खर्च, कामाचा दर्जा याची तपासणी करणे. महत्व काय, मनरेगा सारख्या योजनांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे मॅन्डेटरी अनिवार्य आहे, असं आपण याच्यामध्ये आपण समजून घेतलं. हा ठीक आहे. सेवोत्तम मॉडेल खूप महत्वाचं आहे. प्रशासनातलं सेवोत्तम मॉडेल हे काय, सार्वजनिक सेवाच्या गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी विकसित केलेले एक मूल्यमापन मॉडेल आहे. याच्यात काय, सेवा प्लस उत्तम म्हणजे उत्तम सेवा द्यायची. सेवा प्लस उत्तम यावरून हे नाव पडलं सेवोत्तम मॉडेल. ह्याचं काय, हा मेन्सला खूप महत्वाचा आहे आणि इथिक्सला पण महत्वाचा आहे हा पॉईंट. नागरिकांची सनद, सिटीजन चार्टर आहे त्याच्यामध्ये. लक्षात येते काय, तक्रार निवारण यंत्रणा आहे, पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल आहे. आणि त्याच्यानंतर काय, सेवा वितरण क्षमता, सर्व्हिस डिलिव्हरी कॅपॅबिलिटी.
ठीक आहे. मग आता काय याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे कौशल्य पायाभूत विकास करायचा, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. रेटिंग द्यायचं आहे त्यांना. आता मेन्ससाठी काय बघा, एमपीएससी साठी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोग ह्याची शिफारशीचे तुम्ही अभ्यास करा आणि महाराष्ट्राचा विषय संदर्भ आपलं सरकार पोर्टल आणि महाआरटीआय सारख्या राज्याच्या उपक्रमाची उदाहरणे तुम्ही उत्तरामध्ये समावेश करा. हे थोडा पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात बघा, महाराष्ट्र प्रशासन आणि सचिवालय महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ म्हणून ते बघून घ्या. महाराष्ट्राचं कशा पद्धतीने प्रशासन चालते हे डिटेल एक्सप्लेन करणार नाही, पण तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने चालतंय. लक्षात येते. सीएम, डीएम. ठीक आहे. मग ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सचिवालयापासून त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने चालतंय, महसूल आणि पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आहे, कशी यंत्रणा आहे, ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आता विकास प्रशासन, डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. हे काय आहे? कायदा सुव्यवस्था न राख फक्त कायदा आणि सुव्यवस्था नाही, तर जनतेच्या सामाजिक आर्थिक विकासावर भर देणारे प्रशासन म्हणजे काय? विकास प्रशासन. म्हणजे फक्त कायद्याची अंमलबजावणी करायची नाही, लोकांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी पण आपल्याला भर द्यायचा. मग त्याच्यासाठी काय? झेडपीसीईओ, पंचायत समिती, बीडीओ, ह्या ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या मार्फत कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते वगैरे, हे आपला नॉर्मल नागरिक शास्त्राचा पार्ट आहे, तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. फक्त लेवल जी आहे ती युपीएससी एमपीएससी त्या अनुषंगाने समजून घ्या. काही एखादी कमिटीच्या रिकमेंडेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. धोरणे आणि योजना. आता वेगवेगळे धोरणे तुम्ही समजून घ्यायचे, जसं की मनरेगा आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जलयुक्त शिवार खूप महत्वाचे आहे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, अंमलबजावणीतील अडचणी. आता वेगवेगळ्या योजना आहेत, ह्या खूप एक्झाम्पल म्हणून दिले आहेत बरेच. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेपासूनच्या सगळ्या योजना, त्याच्यामध्ये काय आहे, इम्प्लिमेंटेशन मध्ये अडचणी काय, डेटा कसा संकलित केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर एक्झिक्युशनला काय काय अडचणी येतात, ह्या सगळ्या गोष्टी, आव्हाने काय आहेत. ठीक आहे. राजकीय हस्तक्षेप आणि धोरणात्मक निर्णयामध्ये स्थानिक राजकीय दबावाचा परिणाम, जनजागृतीचा अभाव, लाभार्थीपर्यंत योजनांच्या माहितीनं पोहोचणे, असे जे काही चॅलेंजेस ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर जेवढ्या तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल तेवढं तुमचं उत्तर जे आहे ते इफेक्टिव्ह होणार आहे. ठीक आहे. आउटकम बेस्ड गव्हर्नन्स, सुशासनाचे प्रगत रूप आहे, हे आपल्याला समजून घ्यायच्यामध्ये. मग याच्यामध्ये शाळा फक्त बांधायची म्हणजे आउटपुट नाही आहे, तर त्याच्यामध्ये साक्षरता दर वाढवायचा, उदाहरण म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे. मग ह्याचं मॉनिटरिंग वगैरे कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आय होप हे लेक्चर सिरीज तुम्हाला नक्की आवडते. इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा. आज थोडंसं फास्ट घेतलेलं आहे, कारण हा एक्सक्लुझिव्ह मेन्स पार्ट आहे आणि त्या अँगलने मी तुम्हाला सांगितलं. फक्त तुम्ही काय करायचं, मध्ये सेकंड ईयरचे रिपोर्ट आणि नीती आयोगचे एक डॉक्युमेंट आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ऍटलिस्ट ते सांगितलेले तेवढे तरी टॉपिक तुम्ही रीड करा, नीटची तयारी जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर. आणि या सगळ्या योजना आहेत. आता याच्यामध्ये कसं करायचं योजना तुम्हाला सांगू का? करंटमध्ये एखादी समजा योजना आहे करंट, तर ती योजना समजून घ्या. ते योजनेचं फलित उद्दिष्ट काय आहे ते समजून घ्या, फलित काय आहे ते योजनेचं समजून घ्या. ठीक आहे. मग त्याच्या रिलेटेड काही डेटा आहे का, एक्झिक्युशन कशा पद्धतीने होणार आहे काय समजून घ्या, बजेटमध्ये काय तरतूद आहे ते समजून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या त्या अँगलनं, म्हणजे सगळ्याच गोष्टीची तुमची तयारी होऊन जाईल. करंट अफेअर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येते का? तर ठीक आहे. तर इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही सिरीज नक्की पोहोचवा. अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.